दुसऱ्या नवऱ्याकडून पत्नीचा पेट्रोल पंपावर गळा चिरून खून, 1 तासात आरोपी ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. करमाड परिसरातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेचा तिच्याच दुसऱ्या नवऱ्याने भर दिवसा गळा चिरून खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. करमाड परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पूजा गवांडे असं मृत महिलेचं नाव आहे आणि ती पेट्रोल पंपावर काम करत असताना सत्यम गवांडे याने धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करत तिचा निर्घृण खून केला. माहितीनुसार पूजाचे यापूर्वी एक लग्न झाले आणि तिला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. पहिल्या पतीच्या निधनानंतर काही महिन्यांपूर्वीच तिने सत्यम गवांडे यांच्यासोबत आळंदी येथे विवाह केला. मात्र लग्नानंतर दोघे एकत्र राहत नव्हते. सत्यम गवांडे याला दुसरे लग्न करायचे असल्याने तो पूजाकडे सोडचिठ्ठी देण्याचा तगादा लावत होता. मात्र पूजाने याला नकार दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आणि या घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या 1 तासात आरोपीला ताब्यात घेतलेलं असून पुढील चौकशी सुरू आहे. आज म्हणजे 9 एप्रिल 2026 रोजी करमाड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत शिवसमत पेट्रोल पंप या ठिकाणी एक महिला जी त्या पेट्रोल पंपवरच काम करते, ती तिथे काम करत असताना एक व्यक्ती तिथे आला आणि त्यांनी तिच्यावर चाकूने वार केला आणि तिथून पळून गेला. सदरच्या महिलेला हॉस्पिटलमध्ये न्यायच्या आधीच तिला मृत घोषित करण्यात आले. CCTV फुटेजच्या आधारावर सदरचा जो व्यक्ती आहे तो ओळखण्यात आला आणि घटना ही 12:30ची होती आणि 2 वाजेपर्यंत तो जो आरोपी आहे सत्यम रावसाहेब गावंडे याला पोलिसांनी LCBची टीम तसेच करमाड पोलीस स्टेशनच्या टीमनी एकत्रपणे तात्काळ अटक केलेली आहे. पुढील कारवाई चालू आहे. त्याच्या बाबतीत आता अजून तपास चालू आहे, परंतु ते दोघं एकमेकाला ओळखत होते. इनफॅक्ट नोव्हेंबर महिन्यात त्या दोघांनी वैदिक पद्धतीने विवाह सुद्धा केला होता, परंतु त्यांच्यामध्ये त्यांच्या दोघांमध्ये काही मनमुटाव झाला होता आणि त्याच्यानंतर ते पुन्हा वेगळे राहायला लागले होते.